वन्तो पुनः पुनः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। तदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमुद्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि। इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। या दोन श्लोक आपण आज बघतोय भगवद्गीतेमध्ये. बघत असताना मागच्या वेळेला अशांतस्य कुतः सुखम हा आपण श्लोक पाहिला होता. असा आयुक्त बुद्धीचा जो आहे तो कायम अशांत असतो आणि जो अशांत असतो तो ब्रह्मस्वरूपाला कधी जाऊन पोहोचत नाही. सुखरूपतेची गाडी सुखाच्या प्लॅटफॉर्मला लागते पण दुःखाच्या प्लॅटफॉर्मला कधीच लागत नाही. हे जर आपण नीट लक्षात ठेवलं की सुखरूपतेची गाडी ही दुःखाच्या प्लॅटफॉर्मला कधीच लागत नाही, हे जर आपण बरोबर लक्षात ठेवलं तर हे सगळे प्रश्न आपले मिटतील की मी कायम आनंदात राहिलो पाहिजे, मी कायम सुखात राहिलो पाहिजे. जर मला आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसांमध्ये, आहे त्या आरोग्याच्या स्थितीत आनंदाने राहता येत असेल तरच मी ब्रह्मरूपतेला जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. आणि याच्यासाठी 3 दिवस पर्यंत काय करून घेतलंय, आनंदात राहण्याची रिहर्सल करून घेतली आपण. कसा शब्द आहे रिहर्सल. आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस पर्यंत आपण आनंदात राहू असं मागल्या वेळेला कबूल केलं होतं. आणि राहू म्हणण्यापेक्षा राहण्याचा प्रयत्न करू. काही झालं तरी आपला आनंद आपण दुभंगू देऊ नये असं आपण मनात ठरवलं होतं. मी स्वतः सुद्धा ठरवलं होतं. मी काही तुम्हाला होमवर्क दिलेलं नाही पण माझ्यासाठी ते होमवर्क मी स्वीकारलेलं आहे. यात यश येणं आणि न येणं हा भाग गौण आहे पण प्रयत्न करणं हा भाग महत्वाचा आहे. आणि आपण तो केला आहात का हा ज्याचा त्यांनी प्रश्न विचारा. शक्य असेल तर इथे रेज हँड म्हणून एक हाताची खूण आहे, त्या खुणेला टच करा की मी प्रयत्न केला आहे. यशस्वी झालो की नाही हा माझा प्रश्न नाही आहे. फक्त जर त्या खुणेला, हाताच्या खुणेला जर टच केला तुम्ही तर प्रयत्न करणाऱ्याची संख्या आपल्याला लक्षात येऊ शकते. ज्या कुणाला रेज हँड करता येत असेल त्यांनी करून बघा. वा वा. खूप जणांनी रेज हँड केलेले आहेत आणि मला आनंद झाला की प्रयत्नशील असणारे आहे. याचा तो अभिकौंतेय पुरुषस्य विपश्चित. जो प्रयत्न करतो ना त्याला यश आहे. यश आज येईल की उद्या येईल हा गौण भाग आहे पण प्रयत्न करणाऱ्याला यश येईल हा मात्र अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच जणांनी रेज हँड केले आहेत. मला त्याचा खूप आनंद झाला. इथे लिहून आलं की या लोकांनी रेज हँड केलेले आहेत. मला हेही माहिती आहे
की असे पण काही लोक असतील की ज्यांना प्रयत्न केलाय पण रेज हँड नाही करतायत. त्याही लोकांना आपण गृहीत धरू याच्यामध्ये. पण मला आनंद याचा झाला की आपण भगवद्गीता नुसती तोंडपाठ करण्याकरता करत नाही, नुसतं अर्थ ऐकण्याकरता आणि 1 तासाचं टाइमपास करण्याकरता करत नाही, माझ्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी करतोय. आणि असा जर माझ्या जीवनामध्ये मी बदल घडवून आणतोय तर एक दिवस सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझे प्रयत्न दिवसेंदिवस अधिक कसे व्हायला पाहिजे, वा वा, कसे व्हायला पाहिजे, अथक व्हायला पाहिजे. काही जणांचे मेसेज येणं चालू झालंय, काही जणांनी रेझ हँड केलेले आहेत. ज्याला जसं जमलं त्यांनी तसे प्रयत्न केले आहेत. काही लोकांना जमलं पण नसेल, पण त्यांनी प्रयत्न नक्की केलेले आहेत, पण मोबाईलवर त्यांना नसेल करता आलं. त्याही लोकांना मी यात गृहीत धरतो. एवढी मंडळी प्रयत्न करणारी असेल तर यश येणारेही एवढे 100% लोक राहतील मला खात्री आहे. कारण काका शब्दाचा अर्थ इतरांनी आपले सद्गुरू असा घ्यावा. आपले सद्गुरू कधीही याबाबत कंजूष असत नाहीत, ते उदार असतात. परमार्थासंबंधी उदारू अपाडाचा असा शब्द आहे. सद्गुरूंचं विशेषण आहे ते की पारमार्थिक कृपा करण्याकरता सद्गुरू अपाड म्हणजे अपार उदार आहे, भयंकर उदार आहे. आणि त्यांचं औदार्य जे आहे त्याचा आपण कधी विचार करू शकत नाही. आज आम्ही प्रयत्न केला आहे तर छान. आज आम्ही प्रयत्न केला आहे, या प्रयत्नाला एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आपल्या प्रयत्नाची जाहिरात करायची नाही आहे. कोणी कोणी प्रयत्न केले हे सांगण्यासाठी कोणाला हे करायचं नाहीये, पण प्रयत्न केले आहे, रेज हँड केला आहे, मेसेज दिले आहे, प्रयत्न केले आहे. थोडा पिरियड नव्हता, जवळपास 3 दिवसाचा पिरियड होता. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, आज सकाळी 7 वाजेपर्यंत. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतातच, कारण प्रपंचाचं ते स्वरूप आहे. आपण नेमकं बाहेर गेलो असतो आणि पाऊस आला असतो आणि आपण त्यावेळेला ओले चिंब होऊन गेलो असतो आणि मग आपल्या मनामध्ये आगडोंब झाली का हे आपल्याशिवाय दुसरे कोणाला कळत. भेटणारा माणूस आपल्याला भेटला तर आपण हसत हसत टोलवून देतो, पण आतमध्ये माहित असतं की वरून पाऊस आलाय पण आत आग लागली आहे. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या आतमध्ये क्रोध येतो, संताप येतो. त्याला सावरण्याचा जर प्रयत्न करत नसेल तर माझं गीतेवरचं प्रवचन ऐकणं निरुपयोगी आहे, निरर्थक आहे. देवापाशी पूजेच्या खूप आधीपासून उदबत्ती लावून ठेवली, आता ती अर्ध्यातच संपून जाईल म्हणून संतापणारे, आणि देवापाशी उदबत्ती लावली नाही म्हणूनही संतापणारे, हे दोघही खऱ्या आनंदरूप देवाचे पुजारी नव्हेत. आम्हाला कोणाची पूजा करायची आहे? ब्रह्मरूप भगवंताची, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, जो परब्रह्म आहे, जो साक्षात श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण उवाचे शब्द भगवद्गीतेत कुठेच नाही आहे. भगवान उवाच, भगधातू आहे. सर्व व्याप्त अशा त्या षडगुणेश्वर्य संपन्न अशा परमेश्वराचं काय आहे कथन आहे. त्यांचे श्रीमुखातून आलेले शब्द आहेत, ते शब्द माझं कल्याण केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून मला प्रयत्न केला पाहिजे, आणि प्रयत्न केल्याचा मला अत्यंत आनंद झाला. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला नसेल त्यांनी पुढच्या वेळेपासून जरूर प्रयत्न करा, अवश्य प्रयत्न करा. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अशांतस्य कुतः सुखम, ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये शांती मिळवली नाही तो माणूस सुखी आहे असा भास जगाला दाखवेल, पण आतमध्ये तो सुखी नसतो. उदाहरणार्थ, सगळं वैभव आणि सगळं ऐश्वर आहे, पण आतमध्ये काहीतरी खतखत आहे. काय आहे? आतमध्ये काहीतरी खतखत आहे. आतमध्ये, तुम्ही समजून घेता माझं म्हणणं. आणि अशी जी आतमधली स्थिती आहे, ती स्थिती मला काय केली पाहिजे? खदखदणं थांबवून तिथे आनंदाचे झरे, निर्झरू शब्द वापरलाय माऊलीने आपल्या ओव्यांमध्ये.
आनंदाचा निर्झर मला निर्माण करता आला पाहिजे हा पुरुषार्थ आहे. असं मला जगता आलं पाहिजे हा पुरुषार्थ आहे. असं मला वागता आलं पाहिजे हा पुरुषार्थ आहे. सगळ्यात पहिल्यांदा यात अडचण कुठे येते, हे वागायची आठवणच नाही. मी अशांत आहे याचं जर माझ्या अंतःकरणामध्ये खंत निर्माण होत असेल, खेद निर्माण होत असेल, काही का असे ना, परिस्थिती काही हो, पण मी अशांत असायला नको होतं. पण असा खेद तयार होत नाही, याचं कारण सांगतो तुम्हाला. माझी अशांती बरोबरच आहे असं मला वाटत असतं. समोरच्यानी चूक केली म्हणून मी अशांत आहे, माझा काही दोष नाही. काय भाषा आहे? समोरच्यानी चूक केली म्हणून मी अशांत आहे, माझा जरा सुद्धा दोष नाही. म्हणून अशांती जी आहे ती त्याच्यामुळे आहे, माझ्यामुळे नाही. पण एक ईश्वर न्यायी आहे, ईश्वराजवळ न्याय आहे. ईश्वर तसूभर सुद्धा अन्याय करत नाही. आणि जो क्रोधी असतो, जो अशांत असतो, जो वैतागला असतो, ज्याच्या आतमध्ये खंत असते, दुःख त्याला असतं, सुख त्याचं हरवलं असतं, प्रसन्नता त्याची गेली असते. ज्याची प्रसन्नता गेली, हे भगवंतानी त्याला दिलेलं त्याच्या कर्माचं फळ आहे. आपण म्हणतो की दुसरा असा वागला म्हणून माझी अशांतता झाली. दोष दुसऱ्याचा आहे, दोष माझा आहे. कशाचा माझा? काय दोष केला मी? विवेकहीन राहिलो. माझा दोष काय आहे? विवेकहीन राहिलो. मग समोरचा माणूस तसा वागला, त्यांनी काय झालं? तो माणूस तसाच वागणार आहे, कारण तुझ्या आणि त्याच्या प्रारब्धामध्ये तशाच प्रकारचा व्यवहार आहे. त्यामुळे तो तसा वागणार. एखादा वाईट माणूस सुद्धा आपल्याशी कधी चांगला वागून जातो आणि चांगला माणूस सुद्धा कधी वाईट वागून जातो. याचं कारण प्रारब्धवश माझा त्यावेळी त्याचा होणारा जो काय आहे, सहवास आहे, तो त्याच प्रकारचा लिहिलेला आहे. म्हणून भगवंत अत्यंत न्यायी आहे. मला अशांतता निर्माण झाली तर याच्यामध्ये भगवंताचा दोष नाही, माझा दोष आहे. मग तुम्ही एक प्रश्न वापराल की प्रारब्धवश ते माझ्यावर लोटलं आहे म्हणून असं झालं का? प्रारब्धवश माझ्यावर दुःख येऊ शकतं, पण मी दुःखी झालो पाहिजे असा प्रारब्धाची माझ्यावर बळजबरी नाही, सक्ती नाही, जबरदस्ती नाही. हे एकदा लक्षात आलं, हे पक्क लक्षात आलं की मग माझं जीवन बदलतं. खरोखर माझं जीवन बदलतं. आणि मग छोट्या छोट्या गोष्टीनंतर माझ्या जीवनामध्ये सुखाचा विलास व्हायला लागतो. आणि एक दिवस लहान मोठ्या गोष्टींशिवायही मी सुखी राहायला लागतो. याला विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद असं म्हणतात. आणि ही विषय निरपेक्ष शांती म्हणजे पराशांतीमध्ये बदलते. असं माझं जीवन झालं पाहिजे. 3 दिवस प्रयत्न करणाऱ्या भक्कम कसोसीने प्रयत्न करणाऱ्या इतक्या मोठ्या संख्येमधल्या साधकांना नमस्कार करतो आणि आजच्या श्लोकाला प्रारंभ करतो. इंद्रियाणाम हि चरताम यन मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नाव मीवांभसी. इंद्रिय आपापल्या विषयांकडे स्वैरपणे गेली असता त्यांचे मागे जाते. आणि कोण जातं त्यांच्या मागे? मन. आणि मग पाण्यातल्या नावेला भलतीकडे नेणाऱ्या वाऱ्याप्रमाणे अनिग्रही पुरुषाच्या बुद्धीला ते इतस्ततः विखरवून टाक. आशय या श्लोकाचा याचा आपण सविस्तर बघू. आचार्य भाष्यामध्ये आचार्य म्हणतात आहे, इंद्रियाणाम ही अस्मान चरताम स्व स्वविषयेषु प्रवर्तमानानाम यदमनाः अनुप्रवर्तन्ते. काय म्हणतात? इंद्रियाणाम ही अस्मान चरताम स्व स्वविषयेषु, म्हणजे त्या इंद्रियाचा त्या विषयाशी. उदाहरणार्थ कानाचा ध्वनीशी, जिव्हेचा रसाशी, नेत्राचा दृश्याशी. स्व स्वविषयेषु हा स्व शब्द दोनदा आचार्यांनी लिहिला या ठिकाणी. भगवत पूज्यपाद एक शब्द सुद्धा अनाठाई लिहित नाहीत.
आणि पूज्यपादांचं एक वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत थोडक्यामध्ये वर्णन करणं हे आचार्यांचं वैशिष्ट्य आहे. वास्तविक ते शब्दसम्राट आहे. त्यांच्याजवळ शब्दाला जराही कमतरता नाही. अजूनही त्यांच्यासारखा काव्य करणारा, भजन करणारा निर्माण झाला नाही. एवढी प्रचंड मेधा आहे त्यांची. आणि म्हणून इंद्रिय त्या त्या विषयांचे अनुचरण करतात. अनुचरण म्हणजे त्या विषयामध्ये चलायमान होतात. आता त्या इंद्रियांना त्या ठिकाणी घेऊन कोण जातं? मन घेऊन जात. आता शास्त्रीय भाषेत आवश्यकतेपेक्षा अधिक खोल जाण्याची गरज नाही. प्राणामुळे मन चलायमान असतं हा भाग एक शास्त्रीय बैठक आहे, ती तशी राहू द्या. मन इकडे तिकडे जातं एवढं लक्षात ठेवा. त्याला नेण्याचं काम चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम ते प्राणाच्या साह्याने होतं. इकडून तिकडे जाण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य मनाला कोण देतं? प्राण देत. हा, आता मन इकडे तिकडे जातं आणि त्यांना प्रवर्तित करतं. म्हणजे मनच इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये अनुचरण करण्यासाठी प्रवृत्त करतो. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव बुद्धिम तू सारथिम विद्धिम मनाहा प्रगहमेव च. मन लगाम, मन लगाम आहे आणि बुद्धी सारथी आहे. ती त्यांना आवडते म्हणजे अवरुद्ध करते. आता आपण 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या विषयाबद्दल समजावून सांगण्याची गरज नाही. पण आपण एक गोष्ट करू शकतो. काय करू शकतो आपण? तर एका ज्ञानेंद्रियांबद्दल आपण थोडस सविस्तर घेऊ. आणि आपण ज्ञानेंद्रिय निवडलाय डोळा, चक्षु. चक्षु हा ज्ञानेंद्रिय निवडलाय. 5ही ज्ञानेंद्रिय आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत. कोणत्या ज्ञानेंद्रियांशिवाय काम भागेल असं नाही. परंतु कारण की कानाचं काम डोळा करू शकत नाही, जिव्हेचं काम कान करू शकत नाही. त्याच्यामुळे आपापल्या ठिकाणी सगळे ज्ञानेंद्रिय अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून प्रमुख ज्ञानेंद्रिय 5 आपण मानतो. परंतु त्यातही डोळा हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेंद्रिय समजले जातं. जगाचा रहाटगाडग्यामध्ये डोळ्याला फार महत्व आहे. कसं? मग डोळे हे प्रभावी ज्ञानेंद्रिय आहे का बरं? याचं कारण संस्कृतातलं वाक्य आहे, चक्षुर्वे सत्यम. डोळ्यांनी जे पाहिलं त्याला सत्य मानलं जातं. आणि कायद्याची भाषा आय विटनेस. दोनही जण डोळ्यालाच मानत असल्यामुळे आपण उदाहरण दाखल आज डोळ्यात घेतला. आता होतं कसं की हा जो डोळा नावाचा ज्ञानेंद्रिय आहे याला दृश्य विषय दिसतो. समजा ही घड्याळ दिसली डोळ्याला. आता घड्याळ दिसल्यानंतर किती वाजले एवढं पाहून थांबतंय का ते? त्याची किंमत काय आहे? आणली कुठून? आता सुरू झालं. एकदा ते ज्ञानेंद्रियाच्या आवाक्यामध्ये आलं की बाकीचे सगळे विचरण करणं सुरू होऊन जातं. आणि एकदा सुरू झालं की मग आत्मानात्म विवेकाचं हरण होतं. आत्मानात्म विवेक नाहीसा होतो. चिडीची नाव जशी वादळात निस्तनाभूत होते. कशाची नाव? शिडाची. शीड म्हणतात त्याला. शीड नावाची गोष्ट असं मोठं कापडाचं असतं नावेवर टाकलेलं आणि वाऱ्यामुळे मग जास्त वल्लवायचं काम करत नाही आणि मग कमी शक्तीमध्ये ती नाव भरभर भरभर जायला लागते. पण वादळ जर आलं तर शीड असल्यामुळे नेमकी ती नाव चक्रवातात सापडते आणि त्या नाव निस्तनाभूत होते नावाच्या सहित. आणि म्हणून ते वादळ नौकेला ज्या दिशेला घेऊन जाऊ इच्छित त्या दिशेला त्या नौकेला जाणं भाग पडत. नौका लाचार झाली आहे. हे सगळे शब्द का वापरतोय?
मन एका ज्ञानेंद्रियाबरोबर जरी गेलं तरी ते आम्हाला फरफटत घेऊन जातं. सिनेमामध्ये दृश्य असतं, एक हिरो असतो, त्याला पकडायला 8-10 जण आले असतात आणि ते असा दोरखंड फेकतात आणि त्या हिरोच्या अंगावर फेकतात की त्याच्या गळ्यामध्ये कुठे असे ते दोरखंडाचे फास बसतात आणि ते 5 जण त्याला सगळीकडून दोर बांधून फरफटत नेतात आणि मग हे 5ही जण घोड्यावरून जात असतात आणि हा जमिनीवरून फरफटत फरफटत जात असतो. अशा प्रकारचे दृश्य अनेक सिनेमांमध्ये असतात. आपला विषय काय आहे, हे 5 ज्ञानेंद्रिय हे मला असे फरफटत नेत असतात आणि हे नेत असताना मला पकडण्याची जी दोर आहे, ज्ञानेंद्रियांना मजबूत करण्याची, ती मनाची आहे. म्हणून इंद्रिय जे जे म्हणतो तसं तसं वागणारे जे लोक असतात ते या विषय सिंधू मध्ये बुडून मेल्याशिवाय राहत नाही, या विषय सागरामध्ये बुडून मेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तदस्ते हरती प्रज्ञा, त्यांच्या प्रज्ञेचं काय होतं, नाश होतो, त्यांची प्रज्ञा निघून जाते आणि विवेक त्यांचा नाहीसा झाला की त्यांचा सगळा समतोल तुटून जातो. तदस्ते हरती प्रज्ञा, समतोल जातो त्यांचा. भ्रमण इंद्रिय विषयाच्या मागे धावायला लागतात. बुद्धी भ्रमित झाली असते, दिंगमूढ झाली असते. आता मन शब्दाचा अर्थ अंतःकरण असा आहे, बुद्धी शब्दाचा अर्थ अंतःकरण असा आहे, चित्त शब्दाचा अर्थ अंतःकरण असा. आणि असं जे आहे ते अंतःकरण हरण करत, म्हणजे आता बुद्धी हरली, हरली म्हणजे हरवली नाही, स्वतःला काय केलं पाहिजे हे ती बुद्धी विसरली बघा. त्या बुद्धीच्या क्षमतेतून सगळं काही सुटून गेलं आणि आता ती विषय लंपट झाली. बुद्धी काय झाली, विषय लंपट झाली. कारण हे जे ज्ञानेंद्रिय आहे 5, हे विषयाच्या मागे धावले आणि आता बुद्धीचं हरण झालं, आत्मानात्म विवेक गमावल्या गेला आणि बुद्धीला एक क्षुल्लक गोष्ट लक्षात आली नाही. काय, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयामध्ये सुख नाही हे बुद्धीला कळत नाही. लहान मूल असतं आणि त्याच्यासमोर सेलवर चालणारं खेळणं टाकतात आणि सेलवर चालणारं खेळणं ऑन केल्याबरोबर ते खेळणं चालायला लागतं आणि मग हा जो लहान मुलगा असतो हा त्या खेळण्याच्या मागे रांगत 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 जातो आणि खेळणं समोर समोर जात असतं आणि हा त्याच्या मागे रांगत रांगत जातो. त्याला हे कळत नाही की हे खेळणं खोटं आहे, हे खऱ्या अर्थाने सुख देणारं नाही, कारण तो बालक आहे. मग आमचं काय होतं, आम्हाला चालती बोलती खेळणी मिळतात, त्याच्यामध्ये कशाचं सेल आहे, प्राणाचं सेल आहे आणि मग आमच्या घरातली मंडळी, आमच्या सभोवतालची मंडळी आणि मग ही सगळी आम्हाला खरी खरी वाटतात आणि मग आम्ही त्यांच्यामध्ये भरकटतो. कुणाला तरी बहीण मानतो, कुणाला तरी आई मानतो, कुणाला तरी मुलगा मानतो, कुणाला तरी शत्रू मानतो, कुणाला तरी मित्र मानतो आणि याच्यामध्ये आम्ही विचार चक्रांमध्ये गुरफटून जातो. तदस्ते हरती प्रज्ञा, याला प्रज्ञेचं हरण असं म्हणतात. आणि आता भ्रमाने मी त्यांच्या मागे धावायला लागतो. म्हणून जगन मिथ्यात्व निश्चय निघून गेला. ब्रह्मसत्य हा जो विवेक आहे, हा विवेक करण्याचं राहून गेलं. लहान मूल जसा सेलच्या कशामागे धावतो, खेळण्यामागे, तसा आम्ही प्राणाने चलित केलेल्या शरीराच्या मागे धावतो आणि मग आम्हाला तेच खरं आहे असं वाटतं. आमची बुद्धी कुंठित होते आणि ती विषयात सुख आहे असं समजायला लागतं.
म्हणून विषयात सुख नाही हा निर्णय साधक जेवढ्या लवकर घेईल आपल्या आयुष्यात, त्याचं निश्चयात जेवढ्या लवकर रूपांतर होईल, तेवढा तो सुखी होणार आहे, तेवढा आनंदी होणार, तेवढा तो समाधानी होणार आहे, तेवढा तो प्रसन्न होणार आहे. आणि हा निर्णय मला माझ्या जीवनात किती लवकर घेता येतो याचा विचार करा. विषयाचं सुख नाही हा निर्णय मला लवकर घेता आला पाहिजे. विषय 5 आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषय आहेत आणि 5 विषयांचे भोग ते इंद्रिय घेतात. तसं 5 मानस भोग पण आहेत: सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. याच्याही मागे मानस भोग म्हणतात त्याला. मनाचे विषय आहेत. आणि मग त्या विषयामध्ये आम्ही रमायला लागतो, आम्ही सुख घ्यायला लागतो. वास्तविक विषयाला जर आम्ही पोस्टमार्टम केलं, म्हणजे विषयाचं जर आम्ही विच्छेदन केलं, विषयाची जर आम्ही चिकित्सा केली, कोणतेही शब्द घ्यायचे, तर विषय अशाश्वत आहे, विषय मिथ्या आहे, विषय नाशिवंत आहे, विषय अस्थिर आहे, विषय कल्पित आहे, विषय भासमान आहे, इत्यादी इत्यादी. इतके शब्द कशाला वापरले? अशाश्वत, मिथ्या, नाशिवंत, अस्थिर, कल्पित, भासमान, सगळे शब्द तर सारखे सारखेच आहेत. मग एवढे कशाला वापरले? कोणत्या तरी एक शब्द माझ्या मनात ठसावा आणि माझं विषयावरचं प्रेम निघून जावं. प्रेम हे नेहमी धोका देणार आहे, प्रेम हे नेहमी घात करणार आहे. याचं कारण प्रेम, प्रेमी आणि प्रेमाचा विषय अशी त्रिपुटी आहे. सात्वस्मिन परम प्रेम स्वरूप त्या ठिकाणी ऐक्य आहे. लक्षात ठेवा, जगतातलं जे प्रेम आहे ना, ही आसक्ती आहे, हा अनुराग आहे. आणि स्वरूपाशी जे प्रेम आहे ना, ते ऐक्य आहे. म्हणून परम प्रेम स्वरूपात, तिथे परम शब्द वापरलाय देवर्षी नारदांनी भक्ती सूत्रामध्ये. म्हणून परम प्रेम स्वरूपा सात्व अस्मिन परम प्रेम स्वरूपा अमृत स्वरूपाच. प्रेम कधी मरत नाही. कोणतं प्रेम मरत नाही? जे वेदव्यासांनी सांगितलं आहे, जे भगवान देवर्षी नारदांनी सांगितलंय, जे भगवान वेदव्यासांनी सांगितलंय, जे देवर्षी नारदांनी सांगितलंय, ते प्रेम मरत नाही. हे आपले तुटपुंजे जे प्रेम आहेत, जे सिनेमांमध्ये दाखवले जातात आणि मग त्याच्यासाठी काही 2-4 जोडपे आदर्श मानले जातात, याला काही अर्थ नाही आहे. हे सगळे तुटपुंजे आहे आणि हे कायम दुःखामध्ये असतात. रोमिओ ज्युलिएट वगैरे सारखे जे नाव आहे, हे काही तथ्य असलेले भाग नाही. यांना दुःख झालं नाही हे आता तुम्ही म्हणत असाल, असं बिलकुलच नाही. हे सगळं दाखवण्याचा भाग आहे. हे कायम तरफडत राहिलेले लोक आहेत. हे काही खरे प्रेमी युगल नव्हेत. खरं प्रेम भक्त आणि भगवंताचंच असतं, श्रीगुरूंचं आणि शिष्याचं असतं. या व्यतिरिक्त कोणीही खरं प्रेम करू शकत नाही. या सगळ्या प्रेमाच्या भुलभुलई आहेत आणि थापा आहेत, त्याला ममत्व म्हणतात. तो आपला विषय नाही. आपला विषय आहे, विषयामध्ये सुख नाही, कारण विषय मिथ्या आहे, विषय अशाश्वत आहेत, विषय नाशिवंत आहेत, विषय अस्थिर आहेत, विषय कल्पित आहेत, विषय भासमान आहेत. आणखीनही काही शब्द याच्यात भर घालू शकतो, परंतु जिथे जिथे सुख वाटतं ते विषयातलं नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. ते आत्म्याचं सुख आहे. ज्याची प्रज्ञा स्थिर होते, तो मिळालेलं जे सुख आहे ते आत्मसुख आहे हे समजतो. आणि ज्याचं प्रज्ञा स्थिर झाली नाही, तो मग काय समजतो हे सांगण्याची गरज नाही. उदाहरण देऊ? हरीर दाता, हरीर भोगता. देणारा कोण आहे? हरी आहे. खाणारा कोण आहे? हरी आहे.
हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर अन्नम प्रजापते. हे अन्न कोण आहे? हरीच आहे. म्हणजे अन्नही हरी आहे, खाणाराही हरी आहे आणि खाऊ घालणारा सुद्धा हरीच आहे. यात जे प्रेम आहे ते हरिरूपतेचं प्रेम आहे. इथे प्रेम करणारा जो प्रेमी असतो तो त्या प्रेमाशी ऐक्य पावले असल्यामुळे त्याचं अस्तित्व शिल्लकच नसतं, म्हणून अद्वैत आहे. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर अन्नम. दाता भोक्ता आणि विषय अन्न हे तीनही हरिरूप झाले असल्यामुळे हरी शिवाय काहीही उरलेलं नाही. म्हणून जिथे जिथे सुख आहे असं वाटतं ते आत्मसुख आहे, लक्षात ठेव. आता जेवताना छान पदार्थ झाला, उत्तम, एकदम अप्रतिम चवीचा पदार्थ झाला, त्यातला अप्रतिमपणा जो आहे तो हरीचा आहे, तो स्वरूपाचा आहे. चव अप्रतिम नाही लागली, ती पण हरीच्या अधिष्ठानावर न लागल्यामुळे, अधिष्ठान हरी आहे ते नसतं तर मला चव कळली नसती, चांगली किंवा वांगली. आता हे जर लक्षात आलं तर आत्मसुख चांगली चव असेल तरी पण असतं आणि वांगली चव असेल तरी पण असतं. चांगला वागणारा मुलगा असेल तरीही आत्मसुखाच्या अधिष्ठानावरच तो चांगला वागतोय. गुणागुणेषु वर्तनते इति मत्वा न सज्जते. आणि वाईट वागणारा जो मुलगा आहे तो सुद्धा आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर असतो. त्यामुळे मुलगा चांगला वागतो की वाईट वागतो याच्यावर प्रसन्नता अवलंबून नाही. मग आता घरातल्या विषयाबद्दल तक्रार करता येईल का हो? एक वाक्य घेऊन टाकून, नेहमी सगळी तक्रार कुठे असते? माझं अर्धांग म्हणजे दोघांसाठी आहे बरं का. पुरुष असेल तर त्यांनी स्त्री समजावी आणि स्त्री असेल तर तिने पुरुष समजावा. माझं अर्धांग, माझ्या मनासारखं झालं, तक्रार. आता मनासारखं वागत असेल तरी आणि वागत नसेल तरी हे कळतं कोणाच्या अधिष्ठानावर? आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर कळतं. आणि ते आत्मतत्व मी आहे आणि ते सुखरूप आहे, लक्षात ठेवा. म्हणून मनासारखं वागलं असेल तरी सुखरूपता, कारण मी आत्मतत्व रूप होतो. मना विरुद्ध वागलं असेल तरी सुखरूपता. सुख विषयामध्ये नाही, सुख स्वरूपामध्ये आहे. विषयामध्ये सुख मानणारा एक उदाहरण देणार आहे. क्षमा करा, काही फार भोसवून घेऊ नका मनाला. कुत्रा आणि हाडूक, हाड आणि कुत्रा. म्हणूनच कदाचित कुत्र्याला हाड हाड म्हणत असतील, किती हाड खातं. आणि स्वतःच्या तोंडाला हाडामुळे निर्माण झालेली जखम, त्यातून वाहणारं रक्त चोखतं आणि त्याला वाटतं की हाडामधूनच रक्त आहे, म्हणून कुत्र्याला हाड हाड म्हणून हाकलतात. असे विषयासक्त मनाला हाड हाड म्हणून आम्हाला काढून देता आलं पाहिजे. पण हे केव्हा काढता येईल? जेव्हा निश्चय होईल विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणून जिथे जिथे सुख आहे ते ते आत्मसुख आहे हे समजायचं. नाही तर म्हणून मग आता माझ्या घरामध्ये अर्धांग अनुकूल वागत असेल तरी आत्मसुखामुळे कळलाय, आणि प्रतिकूल वागत असेल तरीही आत्मसुखामुळे कळलं आहे. असा आत्मसुख मी आहे. हा आत्मसुखाचा आनंद रूपतेचा अखंड अनुभव घ्यायचा आहे, फक्त 3 दिवस नाही. आनंद रूपतेचा अखंड अनुभव घ्यायचा आहे. अखंड अनुभव घेणं याला सहजावस्था असं म्हणतात. 3 दिवस अनुभव घेणं ही कृत्रिम अवस्था आहे. अखंड अनुभव घेणं याला सहजावस्था म्हणतात. याला 100% निश्चय सांभाळणं असं म्हणतात. जोपर्यंत मी प्रयत्न करतो तोपर्यंत तो कृत्रिम असतो आणि आत्मसुख अकृत्रिम आहे. आत्मसुख सहज नाही, अकृत्रिम आहे. अकृत्रिम आहे म्हणून सहजावस्था सहज आहे. अकृत्रिम म्हणजे सहज, कृत्रिम म्हणजे विशेषतेने. म्हणून न ध्रुवेन प्राप्यते ही अध्रुवम तत् कठोपनिषद. कृत्रिम गोष्टींनी अकृत्रिम आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून कृत्रिम साधनाने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. म्हणजे साधनाने आत्मज्ञान होत नाही.
कितीही साधना करा, ध्यान करा, नाम घ्या किंवा तत्वज्ञान घ्या. 3 साधना धरूया आपण, नाम, ध्यान, तत्वज्ञान. त्यांनी आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. अरे काय सांगू राहिले तुम्ही? साधनेने आत्मज्ञान होत नाही? नाही होत. मग काय होतं? अविद्येची काय होते? वाट लागते. साधने काय करते? साधना हे विद्या आहे. मग ती अविद्येला निस्तनाभूत करते आणि मग विद्या निवृत्त होते गुरुकृपेने. त्यामुळे आत्मा मला दिसतो, वाऱ्याने ढग निघून जातो म्हणून सूर्य मला लखलखताना दिसतो. आता वाराही निघून गेला आणि ढगही निघून गेले, उरलं काय? तसं अविद्या निघून गेली आणि विद्याही निघून गेली, केवळ आत्मा आहे. म्हणून साधनेने अविद्या निवृत्ती होते. अविद्या हे स्थळ, तेथे मोक्षोपादान हे फळ. अविद्या नाशे हे स्थळ, तेने मोक्षोपादान आहे. आणि ही जी सहजावस्था आहे, याला पारमार्थिक सहजावस्था हे म्हणतात. एकदा ही जमली की आड येणारे माणसं, पहिल्यांदा माणसांचे व्यत्यय येतात, परिस्थितीचा व्यत्यय येतो, काही कारण आडवे येतात आणि मग त्यांना दूर सारून आम्हाला कुठेतरी एकांतात खोलीमध्ये बंद करून एका ठिकाणी असं कुठेतरी आम्हाला जावं लागतं. आणि एकदा याला सहजावस्था आली की तेच माणसं आड आले तरीही काही फरक पडत नाही. याला म्हणतात कौशल्य, स्किल. हे मी अडॉप्ट केलं पाहिजे, हे माझ्या अंगी मी बांधलं पाहिजे. असं करत करत जर मी पुढे गेलो तर सर्वोत्तम अशी सहजावस्था आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक छोटासा उपदेश केला या ठिकाणी. तस्माद्यस्ते महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मनसहित जे इंद्रिय आहेत ते विषयापासून सर्व बाजूनी सर्व प्रकारे आवरलेली असतात, म्हणजे निग्रहित केलेले असतात. तस्माद्यस्ते महाबाहो निग्रहितानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. 68वा श्लोक. आचार्य म्हणतात यस्य इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः निगृहीतानि सर्वशः. 2 शब्द सांगतो, स्वयंशासन आणि स्व अनुशासन. धर्मशास्त्रानुसार कसं वागायचं, न्याय, नीती आणि धर्म यानुसार कसं वागायचं हे ठरवायचं असतं. आणि हे मी स्वतः ठरवायचं असतं. एकदा ठरवलं की त्याचं मग शिस्तीमध्ये पालन होतं. मी ठरवतो का? आमचा स्वभाव काय आहे? निगृहीतानी. आता निग्रहितानी शब्द आहे, आम्ही निर्णयच घेत नाही, निग्रह करतच नाही. जर आम्ही निग्रह करत नाही म्हणून मग आम्ही ग्रह आहोत एखादा, म्हणून आम्ही गृहीत धरतो. निग्रह करणार असेल तर पुरुषार्थ आहे आणि निग्रह केला पाहिजे. स्वतःच्या नियमामध्ये स्वतःला बसवून घेता आलं. नियम कोणी तयार करायचे आहेत? मी. स्वयंशासन आणि स्व अनुशासन, आणि ते नियम मग मला पाळायचे आहेत. आणि असे जर मला पाळायचे झाले तर जमतं. नियम पाळता येतो की नाही पाळता येत? पाळता येत. करतो म्हटलं ना तर सगळं जमतं, आणि करत नाही म्हटलं तर नाही. आपल्याच देशातले लोक, अब्दुल कलाम आझादांचं वाक्य आहे, आपल्याच देशातले लोक जेव्हा बाहेर देशामध्ये जातात तेव्हा त्या देशाचे नियम काटेकोरपणे पाळतात. पण आपल्याकडे चौकामध्ये सिग्नलवर जर पोलीस नसेल तर तो सिग्नल सुद्धा मोडतात आणि निघून जातात. म्हणून आपणच लोक बाहेर देशात जाऊन जर नियम पाळू शकतो, आपल्या देशात नियम का पाळू नये? आणि म्हणून शिस्तीचं काटेकोर पालन मी जर ठरवलं तर करता येतं. आणि जो शिस्त पाळत नाही त्याला बेशिस्त म्हणतात, आणि बेशिस्त वागणाऱ्याला कधीच काही हाती लागत नाही. एक म्हण आहे, का पडली हे सांगण्याची गरज नाही. देशस्थ बेशिस्त. काय वाक्य आहे?
मी स्वतः देशस्थ आहे म्हणून बोलतो आहे, नाहीतर नाव ठेवले नसते. देशस्थ बेशिस्त, शिस्तच नसते. अशी म्हण पडेस्तोर जर शिस्तहीन वागत असेल, म्हणूनच म्हण पडली की नाही हो. कोणी नावं ठेवण्यासाठी म्हण पाडतं अशातला काही भाग नाहीये. मीच ती पाळली नाही. मी काय केलंय, ती म्हण मी पाळली नाही माझ्या जीवनात. मी बेशिस्त वागलो, बेशिस्त वागल्यामुळे हे असं असं झालं, बस बाकी काय. जर मी बेशिस्त वागलो नसतो तर असं झालंच नसतं. हा महत्वाचा भाग आहे. जर आम्हाला एवढा लक्षात आला तर शिस्त पालन काय मोलाचं आहे लक्षात ठेवा. मला ना देशस्थ राहायचंय ना कोकणस्थ व्हायचंय, मला ब्रह्म व्हायचंय. आणि मी मूळचा ब्रह्मरूप आहे म्हणून ब्रह्म व्हायचंय म्हणण्याचा अधिकार आहे. नाही तर ब्रह्म व्हायची नावाची गोष्ट नाही, मी आहेच. अज्ञानामुळे मी नाही असं मला वाटतं, म्हणून ज्ञानाने मला व्हायचंय असं म्हणावं लागतं. आणि त्यासाठी शिस्त पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय होणार नाही. आणि शिस्तीचं दुसरं नाव निग्रह आहे. शिस्त म्हणजे परमार्थ असं चिन्मयानंदांचं वाक्य आहे. आणि इथे निगृहित आणि सर्वशः सगळीकडे शिस्त असली पाहिजे. केवढाही मोठा पराक्रमी माणूस असो, तो जर शिस्त नसेल पाळत तर त्याचा पराक्रम सुद्धा थिटा पडतो. नालेला खिळा नव्हता म्हणून नाल निघाली, नाल निघाली म्हणून घोडा पडला, आणि घोडा पडला म्हणून राजा हरला. एक छोटीशी गोष्ट शिस्त पालनामध्ये चुकली, तेवढा खिळा मारल्या नाही गेला नालेला. घोड्याच्या पायाला एक लोखंडाचा भाग असतो, त्याला नाल म्हणतात. आणि म्हणून छोटीशी गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करून चालत नाही. आता इथे तर सर्वांगाने पाळायची आहे. निग्रहितानी सर्वशः. कुणाला सांगितलं की, कोणाला सांगितलं होय, अर्जुनाला सांगितलं. महाबाहो शब्द वापरला, तस्माद्यस्य महाबाहो. आता एवढ्या मोठ्या पराक्रमी अर्जुनाला शिस्त सांगण्याची काही गरज आहे का? बाह्य बाह्य जीवनामध्ये किंवा प्रापंचिक जीवनामध्ये शिस्तीचं फार महत्व आहे, पण आंतरिक जीवनामध्ये अतोनात महत्व आहे शिस्ती. उदाहरण देतो. फिरायला जायची वेळ नसताना मी फिरायला गेलो, तर मी फिरायला गेलो हे दिसतं, आणि लगेच 4 जण म्हणतात, अरे तुम्ही काय दुपारी उन्हात फिरायला निघाल, कमाल आहे बा तुमची. म्हणजे जर शिस्त मोडली तर निदान आम्हाला टोकणारे 2-4 मिळू शकतात. आतमध्ये जर माझं मन भरकटलं आणि बाहेर फिरायला गेलं तर ते कोणालाच कळत नाही. आणि हे फक्त मला कळतं, म्हणून शिस्तीचा निर्बंध माझ्यावर असावा आणि चेक माझ्यावर असावा. कारण परमार्थामध्ये ऐंद्रिक ऊर्जेला योग्य शिस्तीची फार गरज आहे. म्हणून धर्म, न्याय आणि नीती, स्वैराचार वृत्ती ही निर्बंध रहित सूक्ष्माकडे न जाता रसातळाला घेऊन जाते. तिला जर निर्बंध नसले तर ती वृत्ती मला रसातळाकडे घेऊन जाते. म्हणून सांगून कोणाला राहिले आहे? महाबाहूला, अर्जुनाला, महापराक्रमी माणसाला, शूरवीराला, की बाबा रे, निग्रह फार महत्वाचा आहे. आता अर्जुनासारख्याला भगवंत निग्रह सांगतात आहे, माझं काय होईल? कारण बाहेर निग्रह सांभाळणं सोपं आहे, आतमध्ये निग्रह सांभाळणं सोपं नाही. उदाहरण घेऊ. एखादा जो पदार्थ आहे, तो पदार्थ आम्हाला नको म्हणून आम्ही निग्रहाने थांबवू शकतो, पण मनाने तो पदार्थांकडे आमचं जर मन धावत असेल, मनाला जर तो पदार्थ हवा असेल, तर हे काही समोरच्याला कळत नाही. आणि म्हणून तिथे निग्रह सूक्ष्म आहे, इथे कंट्रोल करणं जास्त सूक्ष्म. बैलगाडीतून प्रवास करत असताना इकडे तिकडे बघून इकडे नाही इकडे वळ म्हटलं तरी गाडी रस्त्यातून फारशी समोर गेली नसते. पण विमानातून प्रवास करत असताना जर इकडे तिकडे पाहत बसला आणि त्याला जर त्याचा दिशा मिळाली नाही, त्याला जर बरोबर त्याची जाण झाली नाही,
तर तो कैयोग किलोमीटर्स निघून गेलेला असतो. हो, नल दमयंती आख्यान आहे. त्यात नलराजा जेव्हा घोडे घेऊन जातो आणि तो राजा नलराजानी पळवलेल्या घोड्याच्या बरोबर नलराजाशी, त्यावेळेला नलराजा गड्याच्या वेशात असतो, त्यावेळेला राजाच्या डोक्यावरचा अंगावरचा दुपट्टा उडून जातो. राजा म्हणतो अरे थांबव. तो म्हणतो बघ, आता तुझा दुपट्टा एवढं सांगण्याच्या वेळात 9 किलोमीटर मागे गेलाय. किती? 9 किलोमीटर मागे गेलाय. 9 किलोमीटर जर मागे जाणार असशील तर ज्या स्वयंवरासाठी तू चालला तिथे तू उशिरा पोचशील आणि मग तुला स्वयंवराचा फायदा घेता येणार. दमयंतीचं स्वयंवर असत. आणि म्हणून नलराजा तेवढ्या वेळात काय गतिमान वेगाने तो घेऊन जात असेल आपला रथ, याची कल्पना करा. जर रथाच्या वेगामध्ये ही परिस्थिती आहे तर विमानाच्या वेगामध्ये काय असेल? आणि विमानाच्या वेगामध्ये जर असं आहे तर मनाच्या वेगामध्ये काय असेल? ते विमानापेक्षाही आणि प्रकाशापेक्षाही जास्त गतीने धावतो. म्हणून ऐंद्रिक ऊर्जेला परमार्थात योग्य शिस्तीची फार गरज आहे. म्हणून स्वैरवृत्ती, न्याय, नीती आणि धर्म यांना सांभाळलं पाहिजे. बाह्य शत्रूंना मारणारा सोपं आहे, पण आंतरिक शत्रूला मारणं फार कठीण. आपण 3 दिवस आनंदात राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आपल्याला किती कठीण गेलं असेल आणि कशा कशा गोष्टींना सामना करावा लागला असेल हे मी सांगू शकत नाही. प्रत्येकाचं ते भिन्न भिन्न असेल, पण सगळे सामना करून आनंदावर टिकले, हा सगळ्यात फार महत्वाचा भाग असतो. म्हणून क्षणभरही कुठल्या कारणाने माझा आनंद मोडता कामा नये. हे जमलं की जमलं आणि हे नाही जमलं तर मग ते एवढं सोपं नाही ठरत. मग ते बहकलं की बहकलं, इचकलं तर इचकलं, बिचकलं तर बिचकलं, मोडलं तर मोडलं. म्हणून निग्रह मोडता कामा नये. आतमध्ये 6 विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. मद शब्दाचा अर्थ अहंकार असा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. 6 विकार आणि 3 दोष हे काय करतात? मला वादळात सापडलेल्या नावेसारखं भरकटवून टाकतात, निस्तनाभूत करून टाकतात, सर्व बाजूंनी मला घेरतात. म्हणून सर्व बाजूंनी मला माझी सुटका करून घेतली पाहिजे. सर्वशः शब्द आहे, सर्वशः. आणि म्हणून हा सर्वशः शब्द फार महत्वाचा आहे. इंद्रियाणिंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कोण प्रतिष्ठित झाला? इंद्रिय ज्यांनी आपल्या आटोक्यात घेतले, आपल्या स्वाधीन घेतले, तर मग त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं समजा. म्हणून माऊली म्हणते, तरी अधिक काय धनंजय सार्थक. याच्यापेक्षा मोठं सार्थक काय असेल? इंद्रिय स्वतःच्या नियंत्रणात असले. परवा आपण उदाहरणही दिलं होतं कासवाचं. कासव काय करतो? आपले इंद्रिय आवरून घेतो, आपले इंद्रिय ओढून घेतो, आपले इंद्रिय स्वतः पसरतो, आनंदाच्या क्षणी पसरतो, संकटाच्या क्षणी सगळं आवरून घेतो. ही जी कासवापाशी असलेली शक्ती आहे ही मनुष्याला सुद्धा दिलेली आहे. म्हणून माऊलीची ओवी आहे, जैसे इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. तुम्हाला आश्चर्य सांगतो, या ओवीचं फार मोठं महत्व आहे. या ओवीवर 1 तास बोलता येते. ज्याच्यासाठी मी 1 मिनिट देणार आहे ना, ही एवढी एक ओवी 1 तास बोलता येते. जैसी इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली. याचं कारण ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ही 302व्या नंबरवर ही ओवी आहे आणि 353व्या नंबरवर हीच ओवी आहे. सेम ओवी रिपीट केली आहे माऊलीनी. 302 आणि 353 या दोन्ही ओव्या ह्यात आहेत. एकच ओवी आहे ज्या 2 नंबरवरती आलेली आहे.
म्हणून तैसे इंद्रिय आपैते होती, जयाचे म्हणितली करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली. म्हणजे किती मोलाची असेल हो. माऊलींना त्याची द्विरोक्ती करावीशी वाटली, दुसऱ्यांदा लेखन करावं असं वाटलं. ही ओवी किती महत्वाची असेल याचा विचार करा. मग आता इंद्रिय आपैते होती म्हणजे स्वाधीन होतात. काय होतात? इंद्रिय आपैते म्हणजे स्वाधीन होतात आणि मग तो म्हणेल तसं वागायला, तो स्थितप्रज्ञ आहे. मग आता इंद्रियांनी मला नाचवावं की मी इंद्रियांना नाचवावं? जा द्या, दुसरा शब्द वापरतो. मला गुलाम व्हायला आवडेल की मालक व्हायला आवडेल? जर मला मालक व्हायला आवडत असेल तर इंद्रिय माझ्या मर्जीनुसार चालले पाहिजे, आणि जर मला गुलाम व्हायचीच आवड असेल तर इंद्रियाच्या मर्जीने जावा. परमार्थ करण्याची गरजच नाही. परमार्थामध्ये इंद्रिय माझ्या स्वाधीन असली पाहिजे, मी इंद्रियांचा मालक आहे हे लक्षात ठेवा. असं जर जमलं तर मग अत्यंत मोलाचं कार्य झालं म्हणून समजा. म्हणून स्थितप्रज्ञाचं एवढी गोष्ट आम्हाला समजून घेतली पाहिजे की इंद्रिय त्याच्या स्वाधीन आहे. तो विषयाचा गुलाम नाही, विषयासमोर लाचार नाही, भिकारी नाही, दिनवाणा नाही, दयनीय नाही, म्हणून दीन नाही. आणि म्हणून तिथं प्रज्ञेची लक्षणं मला अंगी बाणायची आहेत, आणि जर मी ती अंगी बांधली तर माझं कल्याण होणार. यानंतर तिथं प्रज्ञाचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आपण उद्या घेणार आहोत. ते लक्षण परिपूर्णतेचं चिन्ह आहे. आणि अर्जुनाला सांगतात आहे, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी, तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो. पहिल्यांदा जागृती शब्द आहे आणि नंतर जागृती शब्द आहे, आणि या शब्दांच्या फोडी असून तिथं प्रज्ञ नेमका कसा असतो ह्याचं आणखीन एक सुंदर वर्णन उद्या सकाळी आपण ऐकणार आहोत. आणि तेही पण एवढ्या सुंदर श्लोकामध्ये ऐकणार आहोत. त्या श्लोकाचं नाव आहे 67 नंबरचा. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तो आपण उद्या सकाळी बघू. आपली आनंदाची स्थिती आपल्याला सांभाळायची आहे. आपल्याला स्थितप्रज्ञ व्हायचंय, आपल्याला ब्रह्मरूप व्हायचंय, आपल्याला आनंद रूप व्हायचंय, आपल्याला अखंड प्रसन्न राहायचं. आणि मी प्रसन्न राहतो याची माझ्यापेक्षा जास्त पावती कोणाला नाही. नाही तर दुसऱ्याला विचारायचं, का हो सांगा बरं, खरंच मी प्रसन्न आहो का? असं नाही करायचं. असं अजिबात करायचं नाही. मी प्रसन्न आहे की नाही याच्यासाठी दुसऱ्याला विचारायची गरज नाही. गुलाब फुलतो, मी सुगंधी आहे का असं विचारत नाही. केवढा फुलतो, मी सुगंधी आहे का असं विचारत नाही. तसं मी प्रसन्न आहे का ही दुसऱ्याला विचारायची गरज नाही. माझं मला कळायला लागतं. फक्त व्हॅल्युएशन प्रॉपर करा आणि आपलं जीवन अखंड प्रसन्नतेमध्ये आपण घालवूया, आणि आपण सगळे आनंद रूप होऊ. सद्गुरु मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्या आपण स्थितप्रज्ञाचं ते विशेष लक्षण बघू. या निशा सर्व भूताना. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा बेटा. रामकृष्ण हरी सुनीलजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. छान. खूप जणांनी प्रयत्न केला, आनंद झाला खूप.